नमस्ते. मॉम हेल्थ केअर मधनं मी अमोल सर, मानगाव सेंटर मधनं. आज आपण योगिता आईकडनं जाणून घेऊया नेमकं तिला काय त्रास होता, काय प्रॉब्लेम्स होते. आई, तुला ह्या मॉम हेल्थ केअर मध्ये येण्याच्या पूर्वी नेमकं पहिल्यांदा काय त्रास होते, काय प्रॉब्लेम्स होते? मणक्यात गॅप होता. मणक्यामध्ये गॅप आलेला, त्याचं तक्ती काय म्हणते, गादी का काय ते ना, ती सरकलीचं होतं सांगतो डॉक्टर. गादी सरकलेली सांगितली. MRI केलं तेव्हा. ओके, मग त्याच्यानंतर अजून डॉक्टरांनी मग त्याच्यावरती काय ट्रीटमेंट, काय खर्च? गोळ्या दिल्या होत्या फक्त आयुर्वेदिक गोळ्या वगैरे दिलेल्या. साधारणतः हा त्रास तुझा किती वर्षांचा आहे? 2-3 वर्ष झाली. 2-3 वर्षाचा झालाय. आणि तू आता आपल्या ह्या मॉम हेल्थ केअर मध्ये येतेस, थेरपी घेतेस. नेमकं तुला आता काय बदल दिसतोय तुझ्या शरीरामध्ये? आता ते व्यवस्थित झालं, दुखायचं पण थांबलं ते. आणि तसं मग ते ढोपर पण माझे दुखायचे थांबले. हे घेते ना उलगुल नाही, NSM मशीन, नाही झालं अल्ट्रासाऊंड ते घेतलं ना, त्यातून मग तो माझा ढोपर एकदम सैल झाला. म्हणजे NSM मुळे जे अल्ट्रासाऊंड मशीन मुळे जे आहे तुझे गुडघ्यातला जो प्रॉब्लेम आहे तो एकदम चांगला सॉल्व्ह झालेला आहे. ओके, तर पहिल्यांदा जे आहे आपल्याकडे पहिल्या दिवशी ज्यावेळेस आलेली आईस, त्यावेळेस तू काय लावून येत होती? पट्टा लावून येत होते. पट्टा लावून येत होती. आणि आता तुम्ही पाहू शकता आईला पट्टा लावायची ही गरज नाही पडत आहे. आपल्या मॉम मॅटच्या थेरपीने आईची कंबर दुखी, पट्टा जो लावायची, गुडघे दुखायचे, हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्या मॉम मॅटने काय झालेले, बरे झालेले आहेत. आता आई तू चालू शकतेस का? दाखव थोडस चालून. आता बिना पट्ट्याची ही देखील काय होते, चालते. ये इकडे. आता तुला जिना वगैरे चढायला वगैरे काही त्रास वगैरे होतो का? नाही होत. आता तू सेंटरला चालत येतेस आणि चालतच जाते. म्हणजे पहिल्यांदा हे सगळ्या गोष्टी होत नव्हत्या कमरेच्या, चालायची. पण आता हे सगळ्या गोष्टी काय होतात, ते चांगल्या प्रकारे चालायला लागलेली आहे. आणि हा सगळा फायदा आपल्याला मिळालेला आहे आपल्या मॉम हेल्थ केअर मुळे. तर एकदा आईसाठी आपण जोरदार क्लॅपिंग करूयात. आणि आईच्या मणक्यामध्ये चांगला रिझल्ट आपल्या ह्या मॉम मॅटने काय झालेला आहे, मिळालेला आहे. मॉम हेल्थ केअर, मॉम हेल्थ केअर. थँक्यू सो मच.